सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, अतिशय आनंदाने आज या ठिकाणी आलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही देशाची आजची स्थिती आहे त्याला उत्तर शोधावं, लोकांना संवर्धित करावं, लोकांना एकत्रित करावं आणि देशामध्ये परिवर्तन कसं होईल याची काळजी आम्ही सगळेजण एका विचाराने करतो. आणि त्या पार्श्वभूमीवर आज शिवछत्रपतींच्या पुण्यस्पर्शानं पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला मनापासूनचा आनंद आहे. शिवछत्रपती एक अलग राजे होते. या देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण 350 वर्ष झाल्यानंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये एका राजाचं नाव ठसले. तो कोणता राजा हा प्रश्न विचारला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांचं उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे शिवछत्रपतीचं. शिवछत्रपतींनी राज्य केलं ते एका जाती जमातीचं धर्माचं राज्य नव्हतं. त्यांचं राज्य जे होतं त्यांनी कधी असं म्हटलं नाही की हे भोसल्यांचं राज्य आहे, पण त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, दलित होते, आदिवासी होते, अनेक घटक होते. त्यामुळे त्यांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य म्हणून कोणी संवर्धत नव्हतं. ते राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं, समाजातल्या सगळ्या थराच्या लोकांचं. आणि म्हणून ते राज्य त्यांनी उभं करून जगाच्या देशाच्या समोर एक आदर्श केला आणि त्यासंबंधीची मुहूर्तमेढ याच रायगड जिल्ह्यातून झाली. आणि म्हणून रायगडचा एक उल्लेख अतिशय अभिमानाने करणारा माझ्यासारख्याला मनापासून आनंद होतो. निवडणूक आली, अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण यावेळची निवडणूक एक आगळी वेगळी आहे, एक आव्हानाची निवडणूक ही आहे. आज देशाच्या समोर अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अनेक गोष्टी लोकांच्या समोर सांगितल्या, पण प्रत्यक्षपणानं लोकांची फसगत करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला. या देशामध्ये आधीच्या वक्त्यांनी सांगितलं कोणते प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. रावण हा जो होता त्याला 10 तोंडे होती असं म्हणतात. आज या देशामध्ये मोदींच्या राज्यात प्रश्न कोणता असा आहे हा प्रश्न विचारला तर त्या रावणाच्या 10 तोंडासारखं एक तोंड त्या ठिकाणचा नाही. अनेक प्रश्न या ठिकाणी. महागाईचा प्रश्न मोदींनी सांगितलं. सत्ता हातात घेतल्याच्या नंतर मला 6 महिन्याचा कालावधी द्या, या देशाची महागाई ही उद्योगानं घाल. आज पेट्रोल डिझेल याच्या किमती त्यावेळीच्या काय होत्या आणि आजच्या काय होत्या, किती वाढल्या, त्या संबंधीचं मोदींनी काय काम केलं. आज गॅसची किंमत, तुमच्या घरामध्ये येणाऱ्या गॅसच्या सिलेंडरची किंमत 1 होती. मोदींच्या 10 वर्षाच्या काळामध्ये कमी होण्याच्या ऐवजी 150-200 वाढली. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला की या देशाच्या तरुण पिढींना कष्ट करायचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना गाजवायची संधी द्यायची असेल तर रोजगार पुरवला पाहिजे. आणि आज आत्ताच देशांनी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये एक मोठी संघटना आहे सगळ्या देशांची, त्याला म्हणतात ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि त्या ऑर्गनायझेशनने या देशाच्या बेकारीचा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला की या देशामध्ये
एकंदर असलेल्या तरुणांच्या पैकी 86% तरुण आज नोकरीच्यासाठी वणवण हिंडतात. ही बेकारीची अवस्था आहे. आणि मोदींची गॅरंटी काय? तर मोदींची गॅरंटी ही, आज त्यांनी केलं काय? राज्य चालवणाऱ्या राज्यकर्त्याची जबाबदारी एक विश्वास लोकांना द्यायचा. तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्याही भाषेचा असो, तो कोणत्याही जातीचा असो, तो भारतीय आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण करायची आणि देश एकसंध ठेवायचा. आज काय दिसतंय? कालचं त्यांचं भाषण लाज वाटावी अशा प्रकारचं भाषण आहे. या देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी सगळ्यांचं नेतृत्व करायचं, सगळ्यांच्या हिताची जपणूक करायची, त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गलिच्छ अशा प्रकारचा उल्लेख करायचा, त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असेल नसेल ती मिळालेली संपत्ती त्या तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करणार का? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायचा. याचा इतकं दुर्दैवी चित्र या देशामध्ये कधी कुणी केलेलं नव्हतं. आणि मग या पद्धतीनं त्यांचं जाणं आज देशाच्या हिताचं नाही. त्याच्यामध्ये बदल करण्याच्या बद्दलचा निकाल घेतल्याशिवाय आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय नाही आहे. लोक नेहमी सांगतात, मोदी साहेब सांगत असतात, कळत नाही अप्रत्यक्षपणानं सांगत असतात. काही समाजाच्या, काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक प्रकारचा विद्वेष वाढेल या प्रकारची खबरदारी घेत असतात. हिंदू, मुस्लिम, ईसाई, बौद्ध, पारसी या सगळ्यांनी वसलेला देश हा भारत हा म्हणून ओळखला जातो. अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी. आपण एकसंघ राहिलो तर हा देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार आहे. आणि ते करायचं असेल तर देशाची लोकशाही टिकवली पाहिजे. आपण बघा, आपल्या देशाच्या आजूबाजूला अनेक देश आहेत. ज्या काळात तिथली लोकशाही संकटात आली त्यावेळी त्या देशात हुकुमशाही आली. पाकिस्तानमध्ये लोकशाही होती, पण लष्कराने राज्य हातामध्ये घेतलं, देश हातात घेतला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या देशात हुकुमशाही आली. ते भारतात कधी घडलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना. आपण नेपाळमध्ये बघा, तिचं राज्य होतं, पण लष्कराने ताबा घेतला, तिथं हुकुमशाही आली. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानचं राज्य होतं, लोकशाही होती, लष्कराने ते ताबा देशाचा घेतला, त्यावेळी तिथं हुकुमशाही आली. तेच आपण श्रीलंकेमध्ये बघितलं, लोकशाही असताना लष्कराने पुढाकार घेतला, राज्य घालवलं, तिथं हुकुमशाही आली. आज या देशामध्ये सुदैवानं लष्कर या रस्त्याला कधी जाणार नाही. या देशाच्या लष्कराचा, संरक्षण खात्याचा मी मंत्री होतो. या देशाच्या आर्मीने, नेव्हीने, एअरफोर्सने माझ्याबरोबर काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मला या सगळ्यांची मानसिकता माहिती आहे. सुदैवानं या देशाच्या लष्कराच्या मनामध्ये लोकशाहीची चौकट सोडून कुठे जावं असा कधी विचार येत नाही. आणि त्यामुळेच हा देश एकसंघ राहिलेला आहे. आणि असं असताना आज जे मोदी करतायत ते जे प्रयोग असतात त्यांच्याकडून, अमेरिकेचा एक आपला मित्र देश आहे, त्याचं नाव रशिया. आणि अलीकडच्या काळामध्ये त्या रशियाच्या नेतृत्वाने ज्याचं नाव पुतीन आहे, त्यांनी सगळं देश उंचीवर एक ठेवला. आणि तिथली लोकशाही, तिथली संसदीय पद्धत ही पूर्णपणानं आज उद्ध्वस्त केलेली आहे. आज या देशातल्या लोकांना, देशाबाहेरच्या लोकांनासुद्धा हिंदुस्थानची चिंता वाटते. आणि ती वाटत असताना त्यांना एकच वाटतं की मोदीच्या रूपानं या देशात पुन्हा पुतीन तयार होतो का काय. आणि तो जर झाला तर हा देश योग्य रस्त्यावर राहणार नाही. हा अखंड देश जतन करायचा असेल तर पुतीनची परंपरा या ठिकाणी आणण्याच्या संबंधी कुणीही प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांना एकसंघ होण्याच्या संबंधीची
भूमिका घ्यावी लागेल. आज काय दिसते आपल्याला? लोकांनी निवडून दिलेली सरकार उद्ध्वस्त करतायत. बघितलं तुम्ही झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, मुख्यमंत्री आदिवासी आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी साहेबांच्या विचाराच्या पेक्षा वेगळी मतं मांडली. टीका केली त्यांनी मोदींच्या काही धोरणावर. आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी काही आग्रही मतं मांडली. झालं काय? आज त्या राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. लोकांनी निवडून दिलेला, लोकांच्या सत्तेनं पद घेणारा तो मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. मला या ठिकाणी आपचे काही कार्यकर्ते दिसतात. आज काय झालं? दिल्लीमध्ये आम्ही लोक जातो. पार्लमेंटचं अधिवेशन असल्याच्या नंतर आम्ही अनेक महिने दिल्लीमध्ये राहतो. आम्ही बघितलं की दिल्लीमध्ये या दिल्लीचं राज्य केजरीवाल यांच्या हातामध्ये आलं. अरविंद केजरीवालच्या आपच्या त्यांनी दिल्लीचा चेहरा बदलला. त्या ठिकाणी लोकांचे खर्च कसे कमी होतील याच्यासाठी बघितलं की तिथं पाण्याची फच्ची असो, विजेचे दर असो, त्याच्यामध्ये सवलती दिल्या. तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये इतके बदल केले की शिक्षणाचा दर्जा हा सगळ्या देशात वाढवण्याच्या बाबतीत अरविंद केजरीवालने काम केलं. या निष्कर्षाची लोक दिल्लीचे आली. जसं त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत काम केलं तसं आरोग्याच्या संबंधीचं. तिथले दवाखाने, तिथली हॉस्पिटल ही बघण्यासारखी आहेत. चार्जेस जादा नाही आहेत. कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपचार देण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं. आणि तो मुख्यमंत्री उत्तम राज्य करतो म्हणून लोक खुश आहेत. 3,000 लोकांनी दिल्लीची सत्ता हातात दिली. एवढंच नव्हे तर पंजाबसारख्या राज्याची सत्ता ही त्याच्या हातामध्ये दिली. याचा अर्थ उत्तम काम करण्याची नोंद दिल्लीच्या पंजाबच्या जनतेने केलं. त्याच अरविंद केजरीवालनी मोदी साहेबांच्या धोरणाच्या संबंधी काही मतं व्यक्त केली, टीका टिप्पणी केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहे. देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री जिथे जगाचे नेते येतात त्यांचं स्वागत करण्याचा अधिकार जबाबदारी देशाच्या वतीने ज्याच्या खांद्यावर आहे तो आज तुरुंगामध्ये. त्यांनी काय खावं, त्यांनी काय खाऊ नये या प्रकारच्या सूचना या केल्या जातात. आणि एकंदर त्या तुरुंगातून राहण्यानं त्याच्या एकंदर शारीरिक परिस्थितीवर चिंताजनक स्थिती निर्माण होईल याची काळजी त्यांनी केली. अशी स्थिती निर्माण केली याबद्दलची चर्चा आज दिल्लीमध्ये घराघरामध्ये. आणि यातून एकच गोष्ट स्पष्ट होती की हे मोदी, हे राज्यकर्ते या देशात लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे आहेत. अनेक गोष्टी सांगता येतील. बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला मला दिली. त्या घटनेच्यामुळे आपण देश एकसंघ ठेवू शकतो. अनेक गोष्टी या देशामध्ये घडल्या. आजूबाजूच्या देशाची उदाहरणं मी दिली. तिथं संकट आली पण भारतामध्ये ते संकट कधी आलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांनी जे संविधान, जी घटना ही तुम्हाला आम्हाला दिली त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आज ती घटना संकटामध्ये येते. आज अनेक लोक मोदी साहेबांच्या जवळचे जाहीरपणाने सांगतात की आम्हाला या देशाची घटना बदलायची. हेगडे नावाचे एक मंत्री बंगलोरचे मोदी साहेबांच्या संस्थेचे त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला 450 जागा निवडून द्या, कारण या देशाच्या घटनेत बदल करायची ताकद मोदींची व्हावी म्हणून त्यासाठी आम्हाला निश्चित द्या. उत्तर प्रदेशमध्ये लालू सिंह नावाचं एक भाजपचे खासदार आहे. त्यांनी हेच सांगितलं की सध्याची घटना ही कुचकावणी आहे, त्याच्यात बदल करायचा आहे, त्याची आवश्यकता आहे. आणि ते करायचं असेल तर मोदी साहेबांचे हात बळकट करा, त्यांना 400 पेक्षा जास्त जागा द्या. ज्योतिर्विद्या नावाची एक भगिनी
राजस्थानची खासदार होती, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं मोदींच्याकडे सत्ता द्या, त्यांची शक्ती वाढवा, त्यामुळं आपण देशामध्ये घटना बदलू शकू. याची प्रत्येक व्यक्ती ही भाजपची आहे. प्रत्येक व्यक्ती जे भावना मानते ती मोदींना आणखीन ताकद देण्याच्या संबंधीची म्हणते. आणि उद्या मोदींना शक्ती मिळाली आणि घटना जर बदलली गेली, बाबासाहेबांचा तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार हा जर उद्ध्वस्त झाला तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. काही झालं ते हिंदू मुस्लिम, ईसाई हिंदू, शीख आणि मुस्लिम, शीख आणि हिंदू या प्रकारचं एक अंतर हे वाढवण्याच्याबद्दलचा प्रयत्न करतात. मी अनेक वेळा बघितलं. मला आता विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन 56 वर्ष झाली. 56 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही लोकांनी मला बाजूला ठेवलं नाही. सातत्यानं मला काम करायची संधी दिली आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रधानमंत्र्यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांचं काम पद्धती बघण्याची आम्हाला लोकांना संधी मिळाली. मी जवळून बघितलं, इंदिरा गांधींना लांबून बघितलं, पण राजीव गांधी आणि आम्ही एका पार्लमेंटमध्ये होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव आले, त्यांच्याबरोबर आम्ही लोकांनी काम केलं. मधल्या काळामध्ये देवेगौडा असतील, गुजराल असतील, त्या सगळ्यांच्यावर आम्ही लोकांनी काम केलं. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगसारख्या एका सज्जन माणसाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. ह्या सगळ्यांचा कारभार बघितला आणि मोदींचा कारभार बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे. मोदी कधी पार्लमेंटची पद्धतीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे असं वाटतच नाही. ते कधी पार्लमेंटचं गंभीरपणाने घेत नाही. आमच्या राज्यसभेचं मागचं अधिवेशन 25-30 दिवसाचं झालं. त्या 25-30 दिवसामध्ये सभागृहामध्ये मोदी एकदा आले आणि एकदा येऊन एक 15 मिनिटं बसले आणि गेले. त्यांना या संसदीय पद्धतीच्या संबंधीची आस्था आणि विश्वास हे कितपत आहे हे याच्याहून या ठिकाणी दिसतं. आणि मग ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला संसदीय पद्धतीवर विश्वास नाही, समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्रित ठेवण्याच्या संबंधीची दृष्टी नाही, तर त्याच्या हातामध्ये हिंदुस्थानची सूत्र, भारताची सूत्र ही ठेवणं हे आपल्या हिताचं नाही आहे. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. गीते त्या मंत्रिमंडळात सुद्धा होते. त्या सगळ्या काळामध्ये आम्ही बघितलं विरोधी पक्षाचा नेता, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या लोकांना एकत्र बसून काही निकाल घ्यायची पद्धत असते लोकशाहीमध्ये. त्या काळामध्ये मला आठवतं आहे की अनेक वेळेला काही राष्ट्रीय प्रश्नाच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी हे बैठक बोलत असत, सिनियर मंत्र्यांना बोलत असत, विरोधी पक्ष नेता म्हणून मलाही बोलत असत. त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या आमच्यामध्ये अंतर होतं, पण देशहिताचा प्रश्न, देशाचा ऐक्याचा प्रश्न हा जर पुढे आला तर वाजपेयीसुद्धा हे विरोधक आहेत, त्यांचं मत स्वीकारणार नाही अशी भूमिका कधी घेत नव्हती. तो आदर्श हल्लीच्या प्रधानमंत्र्यांनी जर ठेवला असता तर आजचे दिवस आले नसते. आणि त्यामुळं आजचे प्रधानमंत्री हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं, मूलभूत प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टीनं कितपत उपयुक्त ठरते याची चिंता आज लोकांना पडलेली आहे. आणि म्हणून नुसती चिंता करून चालणार नाही, निकाल घ्यावे लागतील. आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी तुम्ही मतदान केंद्रावर जाल, पहिल्यांदा मतदानाची टक्केवारी वाढवा. तुम्हाला आश्चर्य होतील, आत्ता निवडणुका झाल्या, पहिला टप्पा, आणि पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये
नागपूरसारखी आपली दुसरी राजधानी, त्या ठिकाणी 50%च्यापेक्षा कमी मतदान झालं. आणि दुसऱ्या बाजूनं गडचिरोलीसारखा आदिवासींचा जिल्हा, तिथं 70% मतदान झालं. म्हणजे आदिवासी गरीब लोकांची संख्या जिथं जास्त आहे तिथं 70% मतदान होतं. आणि जी राज्याची दुसरी राजधानी आहे, सुविध लोकांचं शहर आहे, तिथं होतं 50च्या खाली आज मतदान होतं. हे चित्र काही चांगलं नाही. आणि म्हणून त्यातनं काहीतरी आपण धडा घेऊया आणि मतदानाच्या दिवशी आपलं मतदान 80% 90% कसं होईल याची काळजी घेऊ. आणि नुसतीच काळजी घेणार नाही, तर ती काळजी घेत असताना वचन असं दाबू की मशालीच्या वरचे मताचा शिक्का तुमचा फरेल. आणि आज या देशामध्ये राज्यामध्ये परिवर्तन करायचं, अनंतराव गीतेंना विजयी करायचं, ती आपली इच्छा त्या ठिकाणी होईल. अनंतराव गीते आणि आम्ही लोकांनी पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष काम केलं. मला वाटतं ते 96 सालापासून देशाच्या पार्लमेंटमध्ये होतो. आणि त्या सगळ्या काळात मीसुद्धा लोकसभा आणि राज्यसभेत होतो. आम्ही बघितलं कधी महाराष्ट्राचे प्रश्न मंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही सोपवले, तर आम्ही कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनी कधी बघितलं नाही. प्रश्न महाराष्ट्राचे आहेत ही भूमिका त्यांनी घेतली. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्हा लोकांना त्यांनी साथ दिली. आणि हे सगळं करत असताना इतके वर्ष सत्तेत काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर स्वच्छ कारभार, सामान्य माणसाची विनम्रता, हे सूत्र त्यांनी कधी सोडलं नाही. आणि म्हणून असा विचारी, धोरणी, कर्तृत्वान आणि सेवाभावी वृत्तीचा उमेदवार आज उद्धव ठाकरेंनी आणि आमच्या सगळ्या आघाडीने आज तुमच्या सगळ्यांच्या समोर दिला आहे. त्यांच्या मशालीच्या संबंधी समोरचं वचन दावा, मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा. आणि मी तुम्हाला खात्री देतो की आज ही जी मोदीशाही आहे, आज जी एक मजबूर लोकांच्या हिताची जपणूक करण्याची नीती मोदींनी या देशात चालवली आहे, आज या देशाच्या हिंदू सोडून बाकीच्या अन्य धर्माच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची चिंतेची परिस्थिती ज्या मोदींनी तयार केली, त्या सगळ्याला उत्तर हे याच पद्धतीने आहे. आणि ते उत्तर आनंद गीतेंना संसदेमध्ये पाठवा. मी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी गेलो. महाराष्ट्राचा मूळ बदललेला आहे. मी जे पाहतो आहे, मी सातारला गेलो, हजारोच्या संख्येने लोक होते. अहमदनगरला गेलो, अक्षरशः हजारोच्या संख्येने लोक होतो. औरंगाबादला गेलो, जालन्याला गेलो, परभणीला गेलो, अमरावतीला गेलो, काल वर्ध्याला गेलो. या सगळ्या भागामध्ये कुठेही गेलं तर एक चित्र दिसतं आहे, लोकांना बदल हवा आहे. आणि तो बदल हवा आहे, लोकांना मोदी नको आहे. आणि ते मोदी नको असेल तर पर्याय ही जी आघाडी आम्ही सगळ्यांनी बसून केली ती इंडिया आघाडी केली. काही लोक असं म्हणतात की आघाडी तुम्ही केली, यांच्याकडे मोदी आहे, तुमच्याकडे कुणाचं नाव आहे? आम्ही त्याचा विचारच करत नाही. मला आठवतं आहे की 1977 साली मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. आणि त्या काळामध्ये एक वेगळी स्थिती देशात निर्माण झाली. लोक अस्वस्थ होते. जयप्रकाश नारायणांनी आवाहन केलं. कुठला एक पक्ष नव्हता. जयप्रकाशच्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि संबंध देशाचं राज्यकर्ते बदलले. त्यावेळेला एक पक्ष नव्हता. कुठल्या एका विशिष्ट पक्षाचं सरकार बनण्याची स्थिती आहे का नाही याची चिंता होती. पण या देशाच्या जनतेने लोकांना निवडून दिलं. निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष झाला आणि निवडणूक झाल्यावर ज्यांचं नाव कधी निवडणुकीमध्ये पुढं नव्हतं ते मोरारजी देसाई देशाचे प्रधानमंत्री झाले आणि देशाचा कारभार त्यांनी चालवला. सांगायचं तात्पर्य एवढं की आज कोणी सांगत असेल तुमच्याकडे कोण आहे आणि आमच्याकडे मोदी आहे, ठीक आहे, तुमच्याकडे मोदी आहे, आमच्याकडं या देशाची कोट्यावधी जनता आहे, त्या जनतेच्या साथीच्या जोरावर या देशात परिवर्तन करण्याची आज जी आवश्यकता आहे
की आम्ही फर्निचरला नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढीच भूमिका आम्हा सगळ्यांची आहे. त्याला तुम्ही साथ द्या. मी खात्री देतो की तुमचा हा निर्णय उपयुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं कोण उभं आहे याचं मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांना सर्व दृष्टीनं जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न अखंडपणाने केला. 2-3 फेऱ्या मी ओळखत होतो. त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे शेती खात्याचे सभापती होते इथं. आणि मला आठवतं आहे की त्यावेळेला इथल्या भाताच्या पिकावर खोलकिरा नावाचा रोग आला. त्या खोलकिऱ्यातून लोकांना वाचवायचं, इथली शेती वाचवायची म्हणून मी स्वतः त्यांच्यावर गावोगाव हिंडलेलो होतो. इथं ज्या ज्या वेळी संकट आली त्यावेळेला मी स्वतः या जिल्ह्यामध्ये येऊन लोकांची सुखदुःखाशी समोर झालो होतो. महाराष्ट्र संकट आलं त्यावेळी मी या जिल्ह्यात आलो. आणखीन एक म्हणजे गावाचं नाव विसरलो. तिथं महापूर आलेला होता खोपोलीपासून जांभूळफळा. तर जांभूळफळा 89 जांभूळफळा. तर जांभूळफळ्याला सुद्धा त्यावेळेला मी आलो आणि अक्षरशः शिखरामध्ये चालून स्थिती बघितली आणि नंतर तिथल्या लोकांना स्वतंत्र घरं बांधून जे काही त्यांचं पुनर्वसन करता येईल ते करण्याच्या उद्देशाचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्या सगळ्या कामाला या जिल्ह्याच्या सहकार्याने नेत्यांनी अंतःकरणापासून सहकार्य दिलं. अनेक लोकांना मी जवळून पाहिलं. वाजेकर शेठ नावाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वांगारे होते. त्यांचं काम आम्ही लोकांनी पाहिलं. अगदी मीनाक्षीताईपर्यंत जे सगळे नेतृत्व करण्याच्या संबंधीची भूमिका ज्यांनी या जिल्ह्यामध्ये केली त्या सगळ्यांचं काम करण्याची पद्धत आम्ही लोकांनी बघितली. मग त्याचा प्रभाकर पाटील असतील, जी पाटील असतील, दत्ता पाटील असतील आणि हल्लीचे व्यासपीठाचे सगळे नेते असतील. आणि त्याहीपेक्षा या जिल्ह्याच्या माध्यमातून सवन, शेती, शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आदर्श काम केलं त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं मला योग्य असतं. नारायण नागू पाटील यांचे आजोबा ना, त्यांचे आजोबा आणि त्यांनी आणि त्यांच्या अनेक सहकार्यांनी व ते कुंते असतील यांनी या जिल्ह्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली. ती स्थिती आपल्याला आता निर्माण करायची आणि ती स्थिती निर्माण करायची असेल तर चुकीच्या प्रवृत्ती मग ते दिल्लीपासून ते आपल्या गावापर्यंत ज्या कुणी असतील त्याच्यात बदल करणं हेच निर्णय तुम्हाला मला सगळ्यांना घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मशाल तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.